हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेतच असाल. मस्त राहा, व्यस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. तर अराईज अकॅडमीच्या माध्यमातून आज मी तुम्हाला पद्य विभागातील अंकिला में दास तुझा ही अत्यंत उत्तम पोएम शिकवत आहे. बघा, अंकिला अंकिला म्हणजे काय, तर मी तुझ्या पायाच्या चरणी लीन झालेलो आहे आणि मी तुझा दास झालेलो. अंकिला म्हणजे काय, तर सेवेसी लीन असलेला किंवा सेवेकरी असलेला. तर बघा, आपण सुरुवातीला संत नामदेव यांचा परिचय पाहूया. संतवाणी अंकिला में दास तुझा. संत नामदेव यांचा जन्म 1270 साली झालेला आहे आणि मृत्यू 1350. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट म्हणजे आतून आलेली, मनातून आलेली, भावनांमधून आलेली. संत नामदेवांची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते आणि मग पुढे आपण त्यांचा परिचय करून घेऊया. संत नामदेव पांडुरंगाचे म्हणजेच विठ्ठलाचे खूप निस्सीम भक्त होते. एकदा काय झालं की संत नामदेवांनी दूध उकळवलं, गरम गरम दूध घेतलं आणि नैवेद्य म्हणून पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आले. मग पांडुरंगांना साक्षात ते आग्रह करायला लागले की हे बघ देवा, मी तुझ्यासाठी हा नैवेद्य आणलेला आहे आणि तुला हे दूध प्राशन करावंच लागेल, तुला हे दूध प्यावंच लागेल. जर विश्वाचा जनिता किंवा विश्वाचा जो पाठीराखा आहे, प्रत्यक्ष देव आहे, त्याला प्रसन्न करून घेण्याची ताकद या संत नामदेवांमध्ये आहे. मग हे संत नामदेव काय करतात, संत नामदेव हट्ट धरून बसतात की तुला खाली यावंच लागेल, तुला मला प्रसन्न व्हावंच लागेल आणि हे दूध प्यावंच लागेल, नाहीतर मी अन्नाचा कण देखील घेणार नाही. आणि हे संत नामदेव तसेच विठ्ठलाच्या पायरीवरती तिथेच बसतात पण आणि हट्ट करू लागतात. आणि मग पंढरपूरच्या पांडुरंगाला साक्षात यावं लागतं आणि ते दूध प्यावं लागतं. तर ते दूध वगैरे भाजलेलं आहे आणि पांडुरंगाने असा हात ठेवलेला आहे, अशी सुद्धा आख्यायिका किंवा दंतकथा असलेली दिसून येते. देवांच्या कथा किंवा आख्यायिका दंतकथा जरी असल्या तरी सुद्धा श्रद्धा भावाने त्या सांगितल्या जातात. आजही सांगितल्या जातात, कालही सांगितल्या जात होत्या आणि यापुढेही वर्षानुवर्ष त्या सांगितल्या जाणार. म्हणजेच याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. म्हणजे संत नामदेव असे होते की निस्सीम भक्त होते. जिथे असते श्रद्धा आणि भक्ती आदरणीय असतात अशा काही व्यक्ती किंवा गोष्टी, त्याच्यातील ही एक गोष्ट होती. तर बघूया संत नामदेव यांचा परिचय. मग संत नामदेव यांचा जन्म 1270 मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 1350. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी म्हणून संत नामदेवांना ओळखलं जातं. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगांची भाषा सुबोध, सरळ आणि साधी असलेली दिसून येते. त्यांनी हिंदीतही रचना केलेली आहे. पंजाबमध्ये जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. पंजाबमध्ये गेले ते आणि आपला जो भागवत धर्म आहे त्याची पताका फडकवण्याचं म्हणजे वारकरी संप्रदाय जपणं, जोपासणं आणि वाढवणं हे काम त्यांनी केलेलं आहे. शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये त्यांनी 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ते प्रसिद्ध आहे. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वराच्या कृपेची याचना केली की हे परमेश्वरा, तू आमच्यावर तुझी कृपा कर आणि त्याची याचना केलेली आहे. बघा, अग्नी माझी पडे वाळू, माता धावे कनवाळू, तैसे धावे माझी आकाजा, अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षिनी, पिली पडिताची धरणी, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे, वनवा लागला से वनी, पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा तैसा, विनवितो चातक तैसा. बघा, अग्नी माझी पडे वाळू, अग्नीमध्ये एखादं बाळ दुडुदुडू धावत जाऊन पडते आणि त्याला भासते की काय, या भीतीने, या ओढीने माता धाड 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 त्याच्याकडे धावत जाते आणि अतिशय प्रेमळपणे त्याला पटकन उचलून घेते. अशी अवस्था माझी झाली की एखादी आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी किंवा एखादी आई आपल्या बाळाला इजा होऊ नये म्हणून जी काळजी घेते, तसंच हे परमेश्वरा मला असं वाटायला लागलेलं आहे की तुझ्या चरणाची सेवा किंवा तुझ्या मुखाचं दर्शन आम्हाला केव्हा होईल असं मला झालेलं आहे. ज्याप्रमाणे त्या बाळाच्या आईची अवस्था झालेली आहे त्याप्रमाणे माझी आणि माझ्या मनाची देखील अवस्था झालेली आहे. तैसा धावे माझिया काजा, त्याप्रमाणे माझं मन तुझ्याकडे धाव घेत आहे आणि मी तुझ्या पायाचा
सेवेकरी आहे. अंकिला मी दास तुझा. अंकिला मी दास तुझा म्हणजे मी तुझ्या चरणाशी लीन आहे, दास आहे तुझ्या पायाचा. अंकिला मी दास तुझा सेवेकरी आहे, तुझ्या चरणाजवळ मला यायचंय. सवेची झेपावे पक्षिनी पिली पडिताची धरणी. सवेची म्हणजे लगेच तात्काळ झेपावणारी जी पक्षिणी आहे, तिचं जर पिल्लू या धरणी मातेवर पडलं तर ती पटकन झेप घेते. त्याप्रमाणे माझ्या सुद्धा मनाची अवस्था झालेली आहे की कधी मी तुझ्या चरणाशी लीन होईल, अशी ओढ त्याच्या मनाला लागलेली. अशी ओढ परमेश्वराच्या मनाला लागलेली आहे. परमेश्वरात पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली. भुकेले वत्सरावे. भुकेलेलं जे वासरू आहे, गाईचं जे वासरू आहे, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. आणि भुकेलेल्या वासराला दूध प्राशन करण्यासाठी किंवा दूध पाजण्यासाठी गाय धावत जाते. भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. गाय जी आहे, धेनू म्हणजे गाय, आणि ती काय करते, धावत 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 आणि ओरडत ओरडत, हुंबरत म्हणजे हंबरत हंबरत जातीये. त्याप्रमाणे माझ्या मनाची अवस्था झालेली आहे. जशी गायीची आणि वासराची अवस्था झालेली आहे, तशी माझी सुद्धा अवस्था झालेली आहे. वनवा लागल असे वने. जंगलामध्ये आग लागल्यानंतर ज्याप्रमाणे पाडस चिंतित हरणी. हरणी आपल्या पाडसाचं काय होते की काय, पाडस म्हणजे काय, हरणीचं पिल्लू. आपल्या पाडसाचं काय होते की काय, त्याला भासते की काय, या चिंतेने पडत सुटते. त्याप्रमाणे मी देखील कधी चरणाची सेवा भेटेल या चिंतेने मी देखील पळत सुटले. नामा म्हणे मेघा जैसा. मेघा जैसा म्हणजेच काय, संत नामदेव म्हणतात ज्याप्रमाणे आकाशातून पाऊस केव्हा पडेल आणि माझी तहान कशी भागेल, असं चातक पक्षी जशी पावसाची वाट पाहत असतो, तसं मी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणाची किंवा सेवेची वाट पाहत आहे, अशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे. बघा, प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी वेगवेगळे दृष्टांत सांगितलेले आहे. पहिला दृष्टांत आहे की अग्नीमध्ये पडलेल्या बाळ पडू नये म्हणून आई जशी धाव घेते, हा पहिला दृष्टांत आहे. दुसरा दृष्टांत आहे की तैसे धाविया माझ्या काजा. काजा म्हणजे माझं मन तुझ्याकडे कसं धाव घेत आहे, तर अंकिला मी दास तुझा, आणि मी तुझ्या पायाचं सेवेकरी आहे म्हणून अंकिला मी दास तुझा. भुकेले वत्सरावे. भुकेलेलं वासरू ज्याप्रमाणे ओरडत ओरडत आपल्या आईकडे किंवा आई त्याच्याकडे ओरडत ओरडत जातीये, धेनू हंबरत जावे, ज्याप्रमाणे आई त्याच्याकडे जाते त्याप्रमाणे माझं सुद्धा अवस्था अशी झालेली आहे की कधी पंढरपूरचा पांडुरंग भेटतोय, कधी मी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायाशी लीन होतोय, कधी मी विठ्ठलाला भेटतोय, अशा माझ्या मनाची अवस्था झाली. वनवा. ज्याप्रमाणे जंगलामध्ये आग लागते आणि मग हरिणी चिंतित होते की माझ्या पाडसाचं काय होईल, माझे तर छोटी छोटी पिल्लं आहेत, जळतील का, भासतील का, त्यांना इजा होईल का, या काळजीने जे धावत सुटते आणि आपल्या बाळांना बचावण्याचा प्रयत्न करते, त्याप्रमाणे माझ्या मनाची अवस्था झाली की मला स्वतःला नाही वाचवायचं, पण मला दर्शनासाठी पळत सुटायचं आहे. आणि संत नामदेव म्हणतात ज्याप्रमाणे पाऊस पडण्याची वाट कोण चातक पक्षी बघतोय, त्याप्रमाणे नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची वाट बघतोय, त्याचप्रमाणे मी सुद्धा परमेश्वराचे, पांडुरंगाची वाट बघत असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, की आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी. खूप असंख्य प्रकारचे संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत तुकोबाराय, संत ज्ञानोबाराय, संत एकनाथ, त्यानंतर जनाबाई, मुक्ताबाई, अशा प्रकारच्या सगळ्या संतांचा आपला महाराष्ट्र आहे. बघा, आपल्या घरामध्ये एखादा साधा प्रोग्राम असला तर आपल्याला 10 वेळा व्हॉट्सअपवरती काय करावं लागतं, मेसेज करावा लागतो. आज आमच्याकडे हे अॅनिव्हर्सरी आहे किंवा विवाह प्रसंग आहे, तर आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेज करावा लागतो, पत्रिका द्यावी लागते, फोन करावा लागतो. पण आज इतकी वर्ष झाली आहेत, लाखो भाविक दर आषाढी आणि एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाला न विसरता आपली सगळी कामं बाजूला ठेवून आजही
आजही पंढरपूरची यात्रा भरते आणि या विठ्ठलाच्या दर्शनाला अलोट गर्दी असते. म्हणजे काय तर आपल्या या ज्या धार्मिक परंपरा आहेत आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं जे अस्तित्व आहे ते आपल्याला या संत नामदेवांनी दाखवून दिलेलं आहे की बघा, कोणाला मेसेज नाही, कोणाला कसल्याही प्रकारचा फोन नाही, तरी सुद्धा आज लाखो भाविक आषाढी कार्तिकीला एकत्र येतात. आषाढी कार्तिकी भक्तजन येते चंद्रभागेमध्ये स्नान जे करते असा अभंग सुद्धा आहे. चंद्रभागे नदीमध्ये स्नान करतात आणि पुढे जातात. बघा की कोणालाही निमंत्रण न देता एवढे भाविक येतात, ही त्या पंढरपूरच्या पांडुरंगाची ताकद असलेली दिसून येते. मग विद्यार्थी मित्रांनो, या पोएम मध्ये 4 ते 5 6 दृष्टांत दिलेले आहेत. प्रत्येक कडव्यामध्ये एक दृष्टांत आहे की संत नामदेवांची विठ्ठलाच्या भेटीची लागलेली आस किंवा ओढ. संत नामदेवांना चातकासारखी आस ओढ लागलेली आहे. संत नामदेवांना एखादं बाळ जसं अग्नीमध्ये पडतंय आणि त्याला इजा होती की काय, अशा प्रकारचं एक दृष्टांत दिलेला आहे. दुसरा दृष्टांत हरणीचा दिलेला आहे. तिसरा दृष्टांत ज्या तैसे धाविया माझ्या काजा अंकिला मी दास तुझा, म्हणजे असं मला झालेलं आहे की मी तुझ्या पायाशी केव्हा लीन होतोय. आणि चातक पक्षाचं एक उदाहरण दिलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त कविता वगैरे शिकायच्याच नाहीयेत, तर त्याच्यामधली संत नामदेव आणि विठ्ठल यांच्यामधलं जे अंतर आहे, जी ओढ आहे, ती ओढ महत्वाची आहे. जी भावनिक उत्कटता आहे ती देखील त्यामध्ये आपल्याला महत्वाची असलेली दिसून येते. ही भावनिक उत्कटता ह्या कवितेमधून बाहेर आलेली दिसून येते. मग मी तुम्हाला छान उदाहरण दिलं पंढरपूरच्या पांडुरंगाचं, एक छोटीशी गोष्ट देखील सांगितली. म्हणजे यामधून आपल्याला काय दिसून येतं की अंकिला मी दास तुझा कसा आहे आणि मी तुझ्या चरणाशी लीन कसा झालेलो आहे हे आपल्याला याच्यामधून दिसतं. आणि वेगवेगळ्या दृष्टांताच्या माध्यमातून त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाची आस, ओढ किंवा भेटीची लागलेली ओढ कशी आहे, उत्कटता कशी आहे, हे उत्कट अभंगाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी देखील अभंगाच्या रूपातून सांगितलंय की नवे माझी वाणी करीतो कवित्व म्हणाले जे कोणी, नवे माझी वाणी पदरीची, साळुंखी मंजुळ बोलत असे गाणे. म्हणजे साळुंखी आणि मंजुळ गाणं जे बोलते, तर हे काही माझं नाहीये, हे सगळं परमेश्वराचं आहे. माझे उत्कट प्रेम त्याच्यावरती आहे की करीतो कवित्व म्हणाले जे कोणी, कोणी कवित्व करेल ते माझं नाहीये. असं जर कोण म्हणेल की यांनी कवित्व केले तर ते माझं नाहीये, ते विधात्याने मला दिलेलं आहे, ते पंढरपूरच्या पांडुरंगाने दिलेलं, माझं इथे काही नाही, असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण ह्या कवितेमध्ये तुम्हाला आशय सौंदर्य आहे, आशय स्पष्ट करा असं देखील विचारलं जातं, किंवा कवितेचं रसग्रहण करा. तर तुम्हाला एखादी ओळ दिली जाईल, अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू, असं दिलं असेल, किंवा ही पूर्ण कविता दिली जाईल. मग इथं काय येईल, पद्य विभागात अंकिला मी दास तुझा कवितेचे नाव, कवितेची ओळ ही येईल. तुम्हाला आवडलेली ओळ कुठली, समजा मला असं भुकेले वसरावे किंवा बनवा लागला असे वनी पाडस चिंतित हरणी, या 2 ओळी मला आवडलेल्या असतील तर आवडलेली ओळ. आणि आशय सौंदर्यामध्ये तुम्ही पूर्णपणे मध्यवर्ती कल्पना सांगायची आहे. आणखीन दुसरी गोष्ट, शब्दार्थामध्ये कनवाळू म्हणजे खूप दयाळू, काज म्हणजे काम, अंकिला म्हणजे सेवेकरी, सवे म्हणजे लगेच, पाडस म्हणजे हरणाचं पिल्लू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अंकिला मी दास तुझा या पोएम मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं सार्थक अर्थ लिहावा लागेल आशय सौंदर्यामध्ये, आणि मगच तुम्हाला पुढे जायला लागेल. आता स्वमतासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीची आज ओढ कशी लागलेली, तर हे दृष्टांत लिहायचे आहेत की ज्याप्रमाणे असं वाटत आहे, बघा, अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवळ, माता अतिशय प्रेमळपणे आपल्या बाळाला इजा होऊ नये म्हणून जशी पळत सुटते, त्याप्रमाणे माझी अवस्था झालेली, असं संत नामदेव म्हणतात. तैसा धावे माझी या काजा अंकिला मी दास तुझा, त्याप्रमाणे माझा देह, माझं शरीर तुमच्याकडे, माझं मन तुमच्याकडे ओढ घेत आहे. माझा प्रत्येक श्वास पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल असा म्हणत आहे. त्याप्रमाणे सवेची झेपावे पक्षीने पिली पडिताची धरणी, जर एखादं पिल्लू धरणीवरती पडले तर ती जी पक्षीने आहे धावत सुटते.
त्याप्रमाणे लगेच तात्काळ धावत सुटते आणि पिलाला वाचवते. भुकेले वत्सरावे, भुकेलेल्या वासराला धेनू हुंबरत धावे. त्या भुकेलेल्या वासराला पाजण्यासाठी, दूध पाजण्यासाठी गाय जी आहे ती ओरडत ओरडत, हंबरडा फोडत फोडत ती त्याच्याकडे जात आहे. त्याप्रमाणे माझी अवस्था झाली असं संत नामदेव म्हणतात. आणि वनवा लागल्यानंतर आपल्या मुलांना, आपल्या बाळांना इजा होईल की काय असं हरणीला ज्यावेळी वाटत आहे, त्यावेळी तिच्या मनाची जी अवस्था झालेली आहे, तिला जी चिंता लागलेली आहे ती माझ्या मनाला देखील लागली. म्हणजे तिची जशी अवस्था झालेली तशी माझी देखील झालेली. यानंतर लास्टच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की नामा म्हणे मेघा जैसा. संत नामदेव म्हणतात ज्याप्रमाणे पाऊस पडण्याची चातक पक्षी वाट पाहत असतो, वर्षभर तो फक्त पावसाचं पाणी पिऊनच चातक राहतो, त्या चातकाच्या घशाला कशी ओढ पडलेली आहे, त्याची तहान कशी भागेल याच्याकडे त्याचं लक्ष आहे. व्याकुळ झालेला आहे तो पावसाच्या दर्शनासाठी किंवा पावसासाठी. त्याप्रमाणे मी देखील व्याकुळ झालेलो आहे, माझं मन देखील व्याकुळ झालेलं आहे, असं आपण या प्रस्तुत कवितेतून शिकत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत कविता, त्या कवितेचा आशय सौंदर्य देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे, भाव सौंदर्य, मध्यवर्ती कल्पना सांगितलेली आहे, शब्दार्थ देखील सांगितलेले आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की अशा कविता जर तुम्हाला काव्य रसग्रहण करण्यासाठी आल्या असतील तर त्या व्यवस्थितरित्या सोडवा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.